नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. आज आहे पाडवा, म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात होणार आज. तर त्यानिमित्ताने तुम्ही बघू शकता, आम्ही तयारी वगैरे करून मी कुर्ता घातला आहे आणि माझ्या बायकोची तयारी चालू आहे. ती साडी नेसते, कारण आम्ही चाललो आहोत गिरगावला शोभायात्रा बघायला. तर तुम्हाला वाटत असेल की आज ब्लॉग मी कसा काय चालू केला, तर तुम्हाला मी दाखवतो. माझ्या बायकोची अजून तयारी चालू आहे, कारण आम्ही सकाळी उठून तिने जेवण बनवलं, मी पूजा केली आणि आता मग आम्ही रेडी होऊन चाललो आहोत गिरगावला. तुम्हाला मी दाखवतो माझ्या बायकोची तयारी कशी चालू आहे. झाली की नाही तयारी? येस, आय एम डन. झाली आहे माझी तयारी मस्तपैकी छान. मग आता आता येस, चला आता तिकडे पण खूप छान 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 लोक भेटणार आहेत. म्हणजे माझा भाऊ भेटणार आहे, तो खूप छान आहे. आणि तिकडचे जे सगळं सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत आपण ते बघूयात. ढोल ताशा बोलला की काय बोलणार, आता आमची सुरुवातच ढोल ताशापासूनची आहे. सो आपण एकदा ते फक्त रिकॉल करूयात आपल्या दोघांसाठी आणि सगळ्यांसाठी. तुम्हाला दाखवते, तोपर्यंत थांबा. काय बोललीस? आमच्या दोन्ही गाड्यांना विनंती आहे की आम्हाला दोघांना पण सुखाचा ठेवा आणि जे पण कोणी गाडीमध्ये बसतील त्यांना सुखरूप प्रवास करू दे, अशी पाडव्याची आणि नवीन वर्षाची मी तुम्हाला विनंती करते. थोडं जोरात बोललीस तरी चालेल, कारण काय ह्याच्यात तर आवाज मी नाही असं येत. म्हणत होती की आमच्या दोन्ही गाड्यांना आम्हाला सुखरूप ठेवायची खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आहे. तर त्यांना विनंती आहे की प्लीज आमचा सांभाळ करा, तुमच्या सोबत जे पण असतील त्यांचा सांभाळ करा. चला, भेटूयात आता पुढच्या प्रवासात, म्हणजेच गिरगाव शोभायात्रा. जय सद्गुरू सगळ्यांना, नमस्कार. आणि आमच्या दोघांकडून गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या, इनफॅक्ट हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. येस, तर आज खूप इंटरेस्टिंग गोष्ट झाली. आय नो की तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना की आज ब्लॉगची सुरुवात चक्क सिद्धेशने केली आहे. म्हणजे मी नाही केली. माझं मार्केट कमी करतोय तो, कळत आहे का तुम्हाला? माझं मार्केट कमी करतोय तो. म्हणजे तो माझा जॉब आहे, तो त्यांनी नाही करायचा. त्याचा एडिटिंगचा जॉब आहे, तो त्यांनी करायचा. हा, नाहीतर काय. सो आज पाडव्याच्या निमित्ताने आपण चाललेलो आहोत गिरगाव शोभायात्रेला. त्यापूर्वी सकाळपासून आमची खूप गडबड धावपळ, हे करायचं आहे ते करायचं आहे. सो सकाळी पटापट उठल्यापासून जी कामं दोघांनी केलेली आहेत, छान प्रकारे आमचं पूजा झालेली आहे, देवपूजा झालेली आहे, जेवण झालेलं आहे, नैवेद्य दाखवून झालेलं आहे, गाडीची पूजा केलेली आहे आणि आम्ही छान तयार होऊन नटून थटून आता चाललेलो आहोत पुढच्या प्रवासाला, म्हणजेच गिरगाव शोभायात्रेला. कारण मला खूप आवडतं कल्चरल इव्हेंट्स असतात किंवा जे पण कल्चरल काही प्रोग्राम्स असतात ना, ते फॉलो करायला, ते बघायला, ते जगायला मला आणि समहाऊ सिद्धेशला पण खूप आवडतं. सो आम्ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमामध्ये किंवा कोणत्या ना कोणत्या इव्हेंट्समध्ये शक्य तितकं पार्टिसिपेट करतो. आता जितके मला पर्सनली ओळखतात तेवढा सगळ्यांना माहीत आहे की मी गडकोटांसाठी किंवा गडासाठी माझी काय भूमिका असायची, तर ते एक जिव्हाळ्याचा विषय आहे. सो त्या कल्चरली गोष्टींची आवड आहे, खूप जास्त प्रेम आहे संस्कृतीवर. त्याच्यामुळे आम्ही दोघंही आता
आमच्या घरून गिरगावला जाणार आहेत. आता आम्ही राहतोय नाहूरला, राईट. सो तिथून खास फक्त ते क्षण अनुभवायसाठी आम्ही चाललेलो आहोत गिरगाव शोभायात्रेला. म्हणजे मी जेव्हा माहेरी होते, माझं लग्न ऑब्व्हियसली झालं नव्हतं, तेव्हा मी, माझा भाऊ महेश आणि फ्रेंड्स वगैरे आम्ही असं जायचो पाहायला गिरगाव शोभायात्रा. तिथलं सगळं वातावरण इतकं छान, ते ड्रेसअप होऊन आणलेले किंवा त्यांची बाईक्स इतके सजवलेले, इतके सुंदर सुंदर जे मुवमेंट्स होते ना, ते पाहायला मला खूप आवडायचं. त्याच्यामुळे मी अगोदरही जायचे आणि लग्नानंतरही यांनी ते कंटिन्यू केलेलं आहे बघायचं. तर आता जे इतके छान नटून थटून येतात किंवा इतके छान ड्रेसअप होऊन येतात, इतकं छान मराठी, आणि यावेळेसचा जो त्यांचा समाजाला सांगायचा किंवा यावेळेसचा जो उद्दिष्ट आहे ना, हे पाडव्याच्या निमित्ताने ज्या शोभायात्रेचं उद्दिष्ट आहे, ती मराठी भाषेला वाव द्यायचा आहे. हो, मराठी भाषा ही अभिजात झालेली आहे आणि त्याच्यासाठी आजची जी शोभायात्रा आहे ना, ती खूप इंटरेस्टिंग आणि खूप छान होणार आहे. आय नो दॅट थोडंसं लेट आहोत आपण, पण ठीक आहे. आता ते मी असलं म्हणजे बाय डिफॉल्ट थोडासा लेट होतो, पण म्हणजे मी करते, असं नाही मी एक्सेप्ट करते, पण ठीक आहे ना, कधी कधी थोडासा लेट चालतंय. 10 वाजता निघणार होतो आणि आपण 11:30ला निघतोय. पण माझं सगळं झालं होतं. माझी पूजा झाली होती, दरवाजाच्या बाहेरची पूजा झाली होती, जेवण झालं होतं, कम्प्लीट होते मी. ते सगळं झाल्याच्या नंतर तुला थोडं टचअप करायला वेळ लागला ना? हो, कारण टचअप करायचं इम्पॉर्टंट आहे. चला आपण भेटूयात पुढे आणि जाऊयात आता शोभायात्रेत. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आम्ही आज ब्लॉग बनवतोय त्याचे 2 कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे आम्ही चाललो आहोत शोभायात्राला, आज पाडवा आहे. आणि दुसरं कारण म्हणजे माझी बहीण आहे आणि माझे भाऊजी आहेत, त्यांनी नवीन गाडी घेतली आहे. म्हणजे आज त्या गाडीची डिलिव्हरी आहे त्यांची. तर आम्ही ते सुद्धा तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. कोणती गाडी घेतली आहे त्यांनी किंवा कसं आम्ही सेलिब्रेट करतो आहे त्यांच्या नवीन गाडीचं, काय म्हणतात त्याला, डिलिव्हरी, आगमन, जे काय आहे ते. तर हे सगळं बघण्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा. आणि बस एवढंच आहे की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. अजून तर पुढे भरपूर ब्लॉग्स येतील असे इंटरेस्टिंग. तर ह्याला तुम्ही, आजच्या ब्लॉगला तुम्ही ॲज अ डेली ब्लॉग सुद्धा समजू शकता. त्यात थोडं आम्ही काय बोलतोय, मी कॅमेरा तिकडे फिरवतोय. तर मग तुम्ही ह्याला डेली ब्लॉग सुद्धा समजू शकता किंवा त्यामध्ये थोडंफार आम्ही फेस्टिव्ह रिलेटेड कंटेंट पण टाकतो. सो बघा मग पुढे. आता आम्ही चाललो आहोत गिरगावला. तर पहिला आम्ही आमच्या मॅनेजरला पिक करणार. युजली मॅनेजर आपल्याला पिक करत असतो. कोणत्याही व्यक्तीचा जर मॅनेजर असेल, पर्सनॅलिटीचा जर मॅनेजर असेल, तर मॅनेजर युजली पिकअप करत असतो. पण आमचा मॅनेजर आमच्यापेक्षा मोठा आहे हो, खरंच. म्हणून आता आम्ही आमच्या मॅनेजरला पिकअप करायला चाललेलो आहोत. तुम्हाला आतापर्यंत कळालं तरी असेल की आमचा मॅनेजर म्हणजे नक्की कोण आहे. तो प्रत्येक ब्लॉगमध्ये आम्ही त्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण तो कॅमेरा चालू केला की तो एकतर पळून तरी जातो, नाहीतर तो आम्हाला बोलतो की कॅमेरा मी पकडतो, मग तुम्ही ब्लॉग चालू करा. तर आज पण आम्ही एक प्रयत्न करू त्याला ब्लॉगमध्ये दाखवण्याचा. बघूया किती शक्य होत आहे. तर मग भेटूया. गॉड
गॉड, हा किती बोललाय. हा पूर्ण वर्षभराचा बोललाय. म्हणजे पूर्ण लाड फॅमिलीला, माझ्या घरच्यांना सगळ्यांना माहिती आहे की हा किती बोलतो आणि हा आता किती बोललाय. आता माझी उत्सुकता, बोलावं लागेल ना. माझा इंटरेस्ट आता वाढत चालला आहे फॉर टुडे. लाईक काय होणार आहे, काय कसे आम्ही मजा मस्ती करणार आहोत, काय धमाल आहे, कोण कोण भेटणार आहे किंवा आम्ही कोणाला भेटणार आहोत ते आता बघूयात. चला तोपर्यंत ब्लॉग ठीक आहे. गाडीमध्ये पेट्रोल नाहीये, पेट्रोल चला बघूयात. मॅनेजरचा फोन आलेला आहे, तर आम्ही मॅनेजरशी कॉन्टॅक्ट करतो आणि ओके, सो द थिंग इज, ओके सो आपण आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. उद्या आहे 31 मार्च आणि 31 मार्चला माझ्या नवऱ्याचा, माझ्या प्रिय नवऱ्याचा वाढदिवस आहे. तर तो वाढदिवस आम्ही दोघं आणि आमचे मित्र परिवार आणि माझी फॅमिली खूप छान पद्धतीने सेलिब्रेट करणार आहोत. आणि माझे सासू सासरे म्हणजे आई बाबा जे आहेत ना ते गावी आहेत. मग ते एकदा इथे मुंबईला आल्यानंतर पुन्हा एकदा छोटीशी पार्टी करणार आहोत किंवा छोटंसं एक छान डिनर वगैरे प्लॅन करू. आता तोपर्यंत नाही आहे तर आम्ही दोघं थोडंसं प्लॅन करायचं चालू आहे. लेट्स सी काय काय होणार आहे उद्याचं उद्या. ठीक आहे. तर आपला जो मॅनेजर आमच्या सोबत आलेला आहे. येस, दिसतोय का तुम्हाला? मी ऐकलं मॅनेजर पहिल्यांदा चाललाय शोभायात्रेला. मॅनेजर दिसतोय का? थोडं व्हॉल्यूम अप. कसं वाटतंय पहिल्यांदा? तसं बाहेर हर टाइम जातो तशीच फिलिंग. तिकडे काय असतं काय नाही. जुने मित्र मिळणार सगळे. हा खूप म्हणजे काय पत्या आला असेल. अजून कोण भेटेल? पद्या आहे, पद्याची बायको आहे, मेन तर शेट्टी आहे. आता आपण खूप टायमानंतर कुठलं तरी वादन समोरून बघणार आहे. एक्झॅक्टली. मी मगाशीच तुम्हाला सर्वांना सांगितलं की ढोल ताशा वादन आणि आम्ही खूप एक प्रिय, खूप असं छान रिलेशन आहे आमचं. आता ना आपल्या इथे ना एक आपला जुना राहणारा मेंबर भेटलेला आहे. मी तुम्हाला दाखवते त्याला. आपण भेटूया, असे जे कोणी भेटतात आपल्याला आपण त्यांना भेटूया. जाऊन आला काय बोलतो आम्ही चाललो इकडे ये. तर हा आहे चेहरा तरी शुभ दाखव. गुढीपाडवा. ब्लॉग मध्ये आला आला चल बाय. बाय बाय बाय. भेटू. चल बाय. तर वादन, ढोलदशा आणि आम्ही हे ना सगळं एक जुळून आलेलं आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे आज आम्ही एकत्र आहोत. इनफॅक्ट आमचं लग्न झालेलं आहे. त्या गोष्टींची सुरुवात, त्या गोष्टींमुळे सुरुवात झाली होती. छान होती. आणि त्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जर कोणाचा असेल तर तो याचा होता. आमच्या दोघांच्या गोष्टी घडवून आणण्यात याचा. आणि पत्या म्हणून प्रथमेश म्हणून आहे, त्याचं हल्लीच भेटणार तो आज. लग्न झालेलं आहे. इकडे पण कॅमेरा फिरव ना, आम्हाला पण दाखव जरा ब्लॉग मध्ये. ओके. माहितीये तू दिसतेस चांगली जरा आज. स्वतःलाच ओके. म्हणजे ही कॉम्प्लिमेंट अशी शो ऑफ करायची होती आज. तशी कॉम्प्लिमेंट शो ऑफ करायची होती. तू त्याला कॉम्प्लिमेंट दिली की नाही? मला ब्लॉग मध्ये घेतच नाही. मी तर त्याने सकाळी जेव्हा कुर्ता वेअर करून आला ना. कपल ब्लॉग आहे आणि मलाच घेत नाही ब्लॉग मध्ये. ओके. मालिक कोण घेतो? चलो बोला. मी काय म्हणतो विसरलो मी आता. असा प्रकार आहे. हा म्हणजे आमच्या दोघांमध्ये जे काही घडले त्याच्यासाठी कारणीभूत हा आणि पत्या, दोघ जण कारणीभूत आहेत. आणि जर काही झालं
आमच्यात फुल कडाक्याची भांडणं झाली, एकमेकांची मारामारी झाली, तर त्याला पण कारणीभूत हा आणि पत्या. रोज भांडत असतात. येस त्यांच्यासोबत हप्ताभर राहिलं मला माहित नाही, लोकं रोज भांडत येस. असतात. आणि ब्लॉग सुरू म्हणजे ब्लॉगिंग सुरू करायसाठी पण हाच एक कारणीभूत आहे. इन्सिस्ट करत होता आम्हाला तो खूप. सारखा माझ्या मागे परत कॅमेरा तिकडे गेला. म्हणजे आम्ही एक्झिस्टच करत नाही का, एक्झिस्ट करतात. कॅमेरा कसा लगेच स्वतःकडे फिरतो. ते आधीपासून ते आहे, तुला माहित आहे ना, जेव्हा पण वादन करायचं तेव्हा पण हा, तेव्हा तर आम्ही जेव्हा ऑर्डर वाजवायचो ना ढोलची, तेव्हा तर बघायला नको, फक्त कॅमेरा फक्त ह्यांच्याकडेच असायचे. आम्ही आपले इथे घाम गाळून आवाज काढून जोरात वाजवायचो, पण आमचा एकही फोटो यायचा नाही. नाही पण ते माझे हे पण असे वरवर वरवर वाजवणार, आवाज पण काढायचे नाही, तरी ह्यांचेच फोटो यायचे. बरोबर ना? मग काय बोलायचं आता. क्या बोलले का. आता माझं काय म्हणणं आहे, जर आवाज काढत नव्हती किंवा काय वाजवता येत नव्हतं तर मी किती वर्ष ढोल वाजवला, मग मला कोणीतरी बाजूला हो म्हटलं असतं, पण असं नाहीये ना, मला येत तुला होतं तेवढी वाजवता. हिंमत नव्हती ना मला काय बोलायची. असो तर मी बोले ते होणार. ओके असं 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 ओके असं तेव्हा पथकात होतं. ओके समज रहे हो ना. ठीक आहे तर काय मग मी काय म्हणत होतो, काहीतरी बोलत होतो मी, विसरलो. ब्लॉगिंगचं हां ब्लॉगिंगची सुरुवात करायसाठी पण ह्यांनीच सारखा माझ्या मागे लागायचा की तुम्ही ब्लॉगिंग करा असं तसं. मग फायनली आम्ही सुरुवात केली. पहिलीच व्हिडिओ आम्ही टाकली ती म्हणजे आम्ही जिथे अगोदर राहायचो सगळे, तिथे आम्ही दरवर्षी दिवाळीला कंदील बनवायचो. तर त्या कंदीलचा ब्लॉग पहिला आम्ही बनवला, तो टाकला. त्याच्यानंतर आम्ही शिमग्याचा एक ब्लॉग टाकला आहे. असं करत करत आम्ही थोडेफार म्हणजे आत्ता सध्या तरी हा मला वाटतं 4था ब्लॉग असेल. तर सध्या आता लेटेस्ट म्हणजे आम्ही हिचा भाऊ आहे धनंजय गरुड शेट्टी, त्याच्या केळवणचा ब्लॉग टाकला होता. तर आमच्या सर्व ब्लॉग्सला तुम्ही चांगले व्ह्यूज दिलेत, लाईकसुद्धा केले. फक्त एकच आहे की तुम्ही सबस्क्राईब नाही करत. सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अजून नवीन ब्लॉग्स जे येतील त्यांचे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येतील. जसे ब्लॉग्स येतील तुम्हाला अजून पुढे काही चांगलं कंटेंट बघायला मिळेल आमच्याकडून, किंवा तुमचं काही सजेशन असेल ते सुद्धा तुम्ही की आम्हाला येस कमेंटमध्ये की सांगा. आम्ही हे करावं, आम्ही ते एक्सप्लोर करावं, आम्ही ते करावं, तसं तर आमचे ते अजून सजेस्ट करा. पुढे प्लॅन्स आहेत. जास्त बडबड नाही करत, तुम्हाला डायरेक्ट घेऊन जातो आम्ही ना शोभायात्रेला. तर मग तुला काय बोलायचं आहे अजून? तो इतकं बोललाय माझं, आय एम फिनिश. माझा जॉब गेलेला आहे आणि ह्याने टेक ओव्हर केलेला आहे त्या गोष्टीचा. जॉब तर माझं झालं. दोघांचं पण घालवणार मी जॉब. मीच ब्लॉगिंग करणार, मीच एडिटिंग करणार, मीच मॅनेज करणार. अपने आप को ही भगवान समझ रहे हैं. क्या ही बोले, काय बोलायचं. ठीक आहे, एनिवेज करा आता. काय करा, चला बाई भेटूयात आता आपण. तुम्ही फक्त कॅमेरा आमच्यावरती पण असू द्या. आपण आता भेटूयात शोभायात्रेत. चला बाय.
इकडे छत्रपती शिवाजी महाराज की तुम्ही दोघं आम्ही शूट करतो. तर मग आता शोभायात्रा संपलेली आहे. आम्ही पण आता घरी जायच्या तयारीत आहोत. तुम्ही बघू शकता सगळे आपापल्या घरी चालले आहेत. आता आम्ही पण आमच्या परतीच्या प्रवासावर आहोत. तर आता आम्ही बघू थोडं काहीतरी खाऊ. काय खाल्लं नाही सकाळपासून, फक्त थोडा नाश्ता केला तेवढंच. थोडं काहीतरी खाऊ आम्ही आणि मग जाऊ घरी. बाय. काय घेतेस? मला खूप ताण लागली आहे म्हणून पाणी पिते. काय आहे? हे काय आहे त्याचं? ब्लू लगून. एक मिनिट कसं काय होतं? जे काय होतं ते काही कळालंच नाही मला. चांगलं आहे. मला पाणीच पाहिजे. नाही चांगलं पाणी थोडी नॉर्मल तरी असेल. तू कधी पिली नाही ते?
असं म्हणजे तू पियत ना असं काय? मी पिते हा. पण हे असं नाही पियत आहे, कारण मला हे असं कसं तरी लागतं. मी मोस्टली स्प्राईट. तुम्ही बोलत राहा. रम्या कसं वाटलं मजा आली. शोभायात्रेला? आज मला 7:30 पासून इकडे काय करणार, आम्हाला घरी पूजा करायची होती. पूजा करून आम्ही नैवेद्य वगैरे दाखवून आम्ही रोहनला पिक करून आम्ही इथे येईपर्यंत आम्हाला 12:30 वाजले. पण आपण काय बोललो, आपल्याला वादन बघायचं होतं. आल्या आल्या पहिलं वादनच चालू झालं. मजा आली. वादन मिळालं आम्हाला मस्तपैकी. थोडेफार शॉर्ट्स घेतले, सिनेमॅटिक्स घेतल्या आणि आता आम्ही चाललोय काहीतरी जरा नाश्ता करतो, कारण का खूप ऊन आहे आणि थोडं असं थंडगार काहीतरी प्यावंसं वाटतंय ना सुट्टी. बरोबर. ते त्या दिवशीचं ते आणलं नाहीस तू व्हॅनिलावालं? शॉपिंगला गेलो होतो तेव्हा तू घेतलं होतं ते व्हॅनिला. हो हां, ते आपण तिकडे माटुंग्याला घेतलेलं, ते घेऊ आपण गेलो. ठीक आहे, आपण ते घेऊया. सोबत ते तुलाच पियावं लागणार फक्त, आम्हाला नको. ते थोडं घ्यावं लागेल तुम्हाला, कारण तुम्ही एवढा तपापल्या उन्हात तुम्ही फिरत आहात सकाळपासून. नको, चक्कर येऊन पडलो तरी चालेल पण ते नको. आणि हे दोघं का असे पुढे चाललेत काय माहिती. त्यांना तपाप्याची भूक लागलेली आहे. आणि ही ब्लॉगर काहीच कामाची नाही, फक्त फिरते फक्त मी आणि बोलते. अगोदरच सांगितलं होतं की मला बाकी पाहायला व्हिडिओ खूप शूटिंग आवडतं. बिटिंग सगळं आम्हीच करायचं. मला पाहायला खूप आणि आवडतं. फेम मला पाहायला खूप आवडतं. मग मी हा, तर आम्ही ना आता भेटलेलो आहोत कॅरी आणि संगीता. मगाशी शूट नाही केलं कारण मला प्रचंड भूक लागली आहे. मला आता पण भूक लागली आहे. आम्ही बसलो आहोत सुधामध्ये. मला खूप आवडते सुधा बाबाची चव. हा आहे कॅरी आणि ही आहे संगीता. तर आम्ही फायनली शोभायात्रावरून घरी आलेलो आहे. तर आता थोडं फ्रेश होऊ, कारण खूप दमलो आहे उन्हामध्ये आणि जास्त काही खायला पण नाही मिळालं. आम्ही थोडंच खाल्लं आहे, नाश्ता केला आणि म्हटलं घरी जेवण होतं बनवलेलं, तर आता जेवू आणि मग परत चेंज करून आम्हाला जायचं आहे दीदीकडे. तिथून मग आम्ही जाणार त्यांची गाडी घ्यायला. तर पुढे बघत राहा की गाडी आणायला आम्ही कुठे जातो आहे किंवा कसं आम्ही सेलिब्रेट करणार ते पुढे कंटिन्यू बघा. बाय. काय मिक्सर एडिट करा ते मध्ये टाइमपास केला तो 7 करोड. स्क्रॅच कार्ड. जय माता दी. गणपती मोरया. काहीच नसेल तर मग बाहेरून दुकानातनं मिक्सर घेऊन जा. अरे कोड आलाय कसला तरी. आयफोनचा कोड आहे, आयफोनचा 7 करोड. सातवा सवाल 7 करोड केली. कोड दिला आहे. तुम्हाला याच्यामधलं काही गिफ्ट आहे ना, इथे बॅक ना कोडला हे तर घ्यायचंय तुम्हाला. वेबसाईट वरती टाकायचं आणि तुम्ही घ्यायचं. अच्छा. अच्छा, कोणतंही गिफ्ट घेऊ शकतो. म्हणजे याचपैकी पण ना? त्याच्यामध्ये ऑफ मिळणार का की पूर्ण? याचपैकी याचपैकी इथे ओके. कारण तिथे कोड लिहिलेले आहेत ना वरती लिहिले आहेत ना. चूज ना. चूज युअर गिफ्ट. चूज युअर गिफ्ट. हा, ह्याच्यामध्ये चूज. अच्छा. आणि जर हे आलं असतं तर इथे हे
हे वेगळी होते स्क्रॅचिंग. नाही आता एक ते EV-साठी. उतने में उतना ही मिलेगा. काही नसतं आलं तर ते प्लॅन झालं असतं का? काहीतरी घेऊ. काही नसतं तर उतने में उतना ही है. पण ब्लँक ठेवतच नाही ना. अच्छा हो काय ना काहीतरी येतच त्याच्यावर. एक गाडी घेतली ना आता दुसरी नाही मिळणार. काय ए, मी तो- अच्छा त्याच्यावरती आता डिटेल लिहा तुम्ही तुमचं नाव वगैरे सगळं. समजलं का काय ना काहीतरी मिळालंच असतं. हे पण रेकॉर्ड माझं नाव ठेव तुझं. काय 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 बस होती. पूजा होत होती पूजा काहीतरी आयफोन वर डोळा होता तिचा. काय ना काहीतरी काय ना काहीतरी काय घेणार आहेस? नाही, पण ते काय ना काहीतरी आपल्यालाच चूज करायचं त्याचं. हेच नाहीये बाकी सगळं आहे काय नाही ते हे फक्त राईस राईस पाहिजे तेच आउट ऑफ स्टॉक असणार मी सांगतो. नाही सगळे हे घेत असणार साऊंड बार घेत असणार हिचं कॉन्फिडन्स साठी 100 साऊंड बार आहे ना तुझ्याकडे? आहे हे सगळे पण ते हे घेत असणार मोस्ट ऑफ हा साऊंड बारच घे. साऊंड बार हे वॉच असं झेरॉक्स घेते मग ही तुम्हाला देते कॉपी. बाकी सगळे डॉक्युमेंटेशन झाले सही हो वगैरे. हो सही तर त्यांना एक सेट दिली करून हा. आणि एक सेट माझ्याकडे राहील ना. तोपर्यंत गुगल रिव्ह्यू द्या. हा. तुम्ही टाटा मोटर्स मला शोरूम गुगल मध्ये लावा. आता द्या ना मी तोपर्यंत घेऊन जाते. फास्टॅग विचारायचं ना तुमचा किती मिनिमम. हॅलो जय सद्गुरू. तर हे बाप्पा विराजमान होणार आहेत आपल्या गाडीमध्ये कारण हे बाप्पा खूप गोंडस आहेत बघा. आणि आता शोरूममध्ये फुल सेट झालेलं आहे सगळं. गाडी एक फायनल टेस्ट ड्राईव्हसाठी शोरूमवाल्यांनी बाहेर ठेवलेली आहे. आता फुल सेटअप रेडी आहे. पटकन आपले कर्टन सुटणार आहेत आणि आपली गाडी आपल्याला दिसणार आहे. सो आपण एक रिव्ह्यू घेऊयात गाडीचा छोटासा. हो देतो हो करा. ओके सो कसं वाटतंय? खूप मस्त वाटतं गाडी फर्स्ट टाइम सो लाईफ मधला एक अजून एक टिक मार्क चेक झालेला आहे. ओके झालं गाडी फिलिंग व्हेरी गुड. ओके चला आपण गाडी बघणार आहे. आपण दीदी येस द मोस्ट वहिनीचे रिव्ह्यू. दीदी ही माझी ननंद आहे. तर ती आता तिचं एक्सपिरियन्स तिला काय वाटतं. हा ना ही बोलत नाही आणि मी मधुरा बोलेल गाडी आर यू एक्साइटेड? आता कसं वाटते अरे आवाज पण माझा कसं वाटतं काय वाटतंय गाडी येते आल्याशिवाय कळणार नाही. बसल्यावर रिव्ह्यू देणार. तुला कसं वाटतं नवीन काय मी गाडीत बसल्यावर रिव्ह्यू देते. ठीक आहे नाही आता नको आता कसं तुम्ही सगळं बघतायत मला मी ठीक आहे आम्ही डोळे बंद करू. कॅमेरा चालू ठेवतो. मी काहीतरी करते आणि मी असं बोलबोल करतात आणि कॅमेराकडे बघितलं माझा वेळ पचका आणि ही आहे मधुरा. ही दीदीची ननंद आहे आणि येस आणि हा आहे अमय. दीदीचा दीदीचा अरे बोल ना नवीन गाडी. येस स्थळ मिळेल तिला. मुलगी पाहणे आहे. कोणी असल्यास त्वरित संपर्क साधावा. तुम्हासनी बघायचंय तुम्हासनी कसे परत एकदा दाखवतोच. अरे वा कसे
हे मला थोडं कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. चलो सफारी पे. थोडंसं थोडं अरे हो माहिती आहे. गणपती बाप्पा मोरया. कॉंग्रॅच्युलेशन. लिंबू लिंबू ठेव. हा ठेवलं ना. आम्ही नाही आम्ही आधी पट्टीपाड्यावरून घेतली आहे. तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढे फॉरवर्ड करायला विसरू नका. आणि नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. थँक्यू. Till then, नव्हतं.